माहेरी आली आहे माझ्या मम्मीकडे आणि आज आम्ही एक छोटंसं गेट टुगेदर ठरवलं आहे. माझे भाऊ बहिणी मम्मी मिस्टर सगळ्यांनी मिळून एक छोटंसं गेट टुगेदर करायचं ठरवलं आहे. तर माझी मम्मी खूप छान स्वयंपाक करते, तर तिच्या हातची एक रेसिपी दाखवायचा आज मी विचार केला. त्यामध्ये आज आम्ही बनवणार आहे मटन बिर्याणी आणि चिकन तंदूर. तर तिच्या हातची रेसिपी आज आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर मम्मीचं इंट्रोडक्शन झालंच आहे. तर ह्या दोघी माझ्या आहेत भाऊचे. नमस्कार. तर ह्या मम्मीला रेसिपी करायला मदत करणार आहेत. तर आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिली रेसिपी आपली आहे मटन बिर्याणी. तर मम्मी सुरुवात करत आहे. बिर्याणीसाठी लागणारे साहित्य आहे 1 वाटी दही, 2 लिंबू, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि पुदिना आणि टमाटे. आता मसाले: लाल तिखट 2 चमचे, धने पावडर 2 चमचे आणि बिर्याणी मसाला 2 चमचे, लवंग, दालचिनी, हिरवी विलायची, मोठी विलायची आणि मिरे. आणि हा अच्छा हे काय आहे? हे मसाला आहे पूर्ण मसाले आहेत का? आणि हे कांदा आपण कुरकुरीत करून घेतलेला कांदा आहे. अच्छा. कांदा भाजून घेतलाय का? हो, 1 किलो कांदा आहे. ते कापून घेतले बारीक बारीक. अच्छा. आणि फ्राय केलाय, कुरकुरीत घेतलाय करून. हा अच्छा. हा बिर्याणी राईस आहे, 2 किलो घेतलेला आहे. त्याला आधी भिजत घातले, 3 तास झाले. आता आपण गॅस पेटूया. गॅस पेटवलाय. आता 2 किलो तांदूळ आहे, त्याच्यात 3 लिटर पाणी घालायचे, चांगलं उकळू द्यायचं. अच्छा, ह्यामध्ये किती लोकांची म्हणजे होऊ शकते बिर्याणी? त्याच्यात 10 लोकांचे होते. 10 लोकांची हो. अच्छा. त्याच्यात आपण टाकूया खडे मसाले: दालचिनी, लवंग, अख्खी विलायची, हिरवी विलायची आणि मिरे. 5 चमचे मीठ आणि 2 पळी तेल. तेल घातल्याने भात असा सुटसुटीत होतो. अच्छा. ठीक आहे, पिळून घेत आहे. हो पाणी काढायचं. हो. 1 लिंबू पिळून घ्यायचा आहे अच्छा. भातामध्ये. आता आपण हा लिंबू पिळून घेतलेला आहे, तो भातामध्ये टाकायचा. भात छान होतो, असा सुटसुटीत होतो. मटण घेतलेलं आहे, त्याच्यात आलं, लसूण, पुदिना, कोथिंबीर, दही हे सगळं लावून ठेवलेलं आहे. थोडक्यात मॅरिनेट केले ते? हा, मॅरिनेट केलेलं आहे. अच्छा. म्हणजे हे काय खालचे मसाले ते काय ऍड करायचे तर? हो. अच्छा. आता ही मिरची पावडर आहे, ते किती 3 घेतली? चमचे आहे. 3 चमचे. हो. अच्छा. 2 चमचे धने पावडर. अच्छा. हे किती वेळ मॅरिनेट केलं होतं? हे अर्धा तास झाले. अच्छा. सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मीठ टाकले 3 चमचे. अच्छा. चांगली उकळी आली. लिंबू टाकल्यामुळे छान उकळी, भात सुटसुटीत झाला. भात शिजलाय का पूर्ण? पूर्ण नाही शिजवायचा, फक्त 90% शिजवायचा. आणि तो काय सेपरेट काढून घेता का? हो, तो वेळून काढायचा चाळणी. अच्छा. हो, हे सर्व पाणी काढून घ्यायचं, मग भात असा सुटसुटीत होतो.
मी आता भात चाळणीत ओतून घेतला आहे. पंख्याखाली ठेवणार आहे 1 तास गार होण्यासाठी. सांगा तुम्ही भात असा थंड करायला का ठेवलाय? थंड झाल्यावर कसं म्हणजे असं मोकळा होतो आणि चविष्ट होतो. अच्छा, म्हणजे कंपल्सरी ठेवायला लागतो का? हो. ओके. 3 पळे तेल टाकत आहे. तीन पळी तेल घातले. 6 टमॅटो, पुदिन्याचे गड्डी, 1 किलो कांदा. आता हे मिश्रण करून घ्यायचं सगळं. पाच मिनिटं शिजू द्यायचा टमाटा. आता टमॅटोला 5 मिनिटं झाली आहे. टमाटर शिजलेला आहे. आपण हा मटण आहे ना मिक्स केलेला आता याच्यात टाकतो कुकरमध्ये. आता आपण ग्लासभर पाणी त्याच्यात टाकले आहे. आता सगळं एक मिक्स करून घ्यायचं. आता आपण झाकण लावू 3 शिट्ट्या होऊ द्यायचं. आता मी कुकरचं झाकण काढलेलं आहे. मटण आता छान शिजलेलं आहे. 4 शिट्ट्या केल्या. आता मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये तेल टाकते. हा चांगला मिक्स करून घ्यायचा तेलामध्ये. तो आता आपण बिर्याणी राईसवर टाकायचा म्हणजे चव छान लागते. आता हे आपण तूप घेतलेलं आहे. हे तूप आपण पातेल्याला लावूया. तूप लावले म्हणजे पातेल्याला भात चिकटत नाही. आता आपण लेयर करून घ्यायची भाताची. आता आपण हा राईस पातेल्यात टाकू. आता आपली एक लेयर झाली. आता ही दुसरी लेयर टाकूया. मी तेल घेतलेलं आहे. त्याच्यात आता मी कलर टाकणार आहे. बिर्याणीचा कलर आहे हा, पण आपण भातावर टाकू. आता बिर्याणी दम करायला ठेवायची आहे गॅसवर. अशा प्रकारे मम्मी स्पेशल मटन बिर्याणी तयार आहे. ही आपली झाली मटन बिर्याणी. ही झाली बघा आपली मटन बिर्याणी.
अशा प्रकारे सर्वांच्या मदतीने आणि अंडर मम्मीज गायडन्स मटन बिर्याणी तयार आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा.